नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं आजच्या या ब्लॉगमध्ये. आज आपण पाहणार आहोत आमच्या शेतामध्ये चालू आहे लागवड ऊसाची. त्याला आपण मराठीत ऊस, हिंदीमध्ये गन्ना आणि संस्कृतमध्ये इक्षू असंही म्हणतात. बाकी काही नाही, तुम्हाला थोडी ॲडिशनल नॉलेज द्यावं म्हटलं. तर पहा, हा आहे ऊस. बऱ्याच जणांना ऊसाबद्दल माहिती आहे. जे शेतकरी असतील किंवा शेतकरी ज्यांचे वडील किंवा ज्यांच्या घरात शेती असेल त्यांना माहिती असेल की ऊस कसा लावतात, ऊसाची लागवड काय असते ऊस लागवण्यासाठी, आणि ते ऊस नंतर खाण्याजोगे होण्यापर्यंत किती मेहनत शेतकऱ्याला करावी लागते. परंतु ज्यांना माहिती नाही, म्हणजे जे लोक असतात की त्यांना माहीत असतं साखर कुठून येते, साखर फॅक्टरीमधून येते, कारखान्यातून येते. पण ती साखर कारखान्यात बनण्यासाठी त्या अगोदर ऊस कसा बनवावा लागतो, शेतकरी तो ऊस बनवण्यासाठी किती मेहनत घेतो, हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर आज मी तेच आपणा सर्वांना सांगू इच्छितो. तर हे पहा, हे सर्व ऊस आहे. हा ऊस आम्ही तो तिकडे तुम्हाला दिसत आहे तिथनं तोडून इथपर्यंत आणलेला आहे. म्हणजे अगोदर हे टोपल्यांनी मोठमोठ्या टोपल्यांनी भरू तिथे छोटे छोटे याचे तुकडे करून इथं आणून आतलेलं आहे. आणि नंतर ते थोडं जड होत होतं, थोडं अवघड जात होतं, म्हणून नंतर अशाच मुळ्या बांधू आणलेल्या आहेत. तर बाकी काही नाही, एवढंच सांगायचं होतं की फक्त ऊस आपल्याला ऊसातून जी साखर मिळते, बऱ्याच जणांना वाटतं की साखर ही कारखान्यातून मिळते, कारखाना आपल्याला साखर देतो, फॅक्टरीतून साखर मिळते. परंतु ती साखर बनवण्यासाठी शेतकरी हा राबराब शेतात राबतो. अगोदर हे शेत असं याला नांगरणी, नंतर बेड वगैरे सरळ करावं लागतं, अशा सऱ्या माराव्या लागतात. सऱ्याच्या नंतर ऊस तोडून आणून तो सातरावा लागतो. हे आता आतरल्यानंतर आम्ही आता याला आज असं आतरलं आहे, आजच्या दिवस सातरायचं आणि उद्या सकाळी यामध्ये पाणी सोडून याला असं पायानं किंवा हातानं असं दाबून मातीमध्ये बरोबर दाबावं लागतं. तेव्हा काही दिवसाच्यानंतर, म्हणजे हे झाल्याच्या नंतर 15-20 दिवसानंतर याला थोडे थोडे कोंबे येतात आणि झाड फुटतात. याच्यानंतर जवळपास 10 ते 12 महिन्यानंतर हा जो ऊस आहे, हा ऊस योग्य होतो. आणि त्यानंतर तो तोडून ट्रॅक्टरद्वारे किंवा ट्रकद्वारे शेतकरी कारखान्याला नेऊन पोचती करतो. तो कारखान्यामध्ये त्याची प्रक्रिया करून साखर बनली जाते. आता आपण विचार करा की जी साखर आपल्याला एवढं गोड पदार्थ बनवण्यासाठी मदत करते, जी साखर एवढी गोड असते, ती साखर बनवण्यासाठी शेतकऱ्याला किती कठोर परिश्रम करावे लागतात, त्याला किती कडू असे कष्ट सहन करावे लागतात. म्हणजे तब्बल विचार करा तुम्ही, आपली पेमेंट एका महिन्याची पेमेंट अडकून राहिली तर आपण एवढा विचार करतो. हा ऊस आता हे टिपऱ्या बघा, हा ऊस एक चांगल्या क्वालिटीचा, म्हणजे एक मीडियम ॲव्हरेज हा ऊस आहे. तर या ऊसाला हा जो डोळा आहे दिसत आहे तुम्हाला, हा डोळा बरोबर असा लावावा लागतो. हा डोळा मोडता कामा नये. जर हा डोळा गेला तर हा ऊस काही उपयोगाचा नाही, यापासून दुसरा ऊस निर्माण होणार नाही. या डोळ्यातून नंतर दुसरा कोंब निर्माण होतो, त्या कोंबापासून नंतर ऊसाचे जे झाड आहे ते निर्माण होतं. यापासून दुसरे वेगवेगळे असे ऊसाचे एक गुच्छ तयार होतो आणि तो ऊस नंतर मोठा होतो.